आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र। दिशा फाउंडेशन यवतमाळ यांच्या वतीने नुकतेच एक दिवसीय माहिती अधिकार कार्यशाळेचे आयोजन पोटे टाउनशिप येथील श्री भोजने सर अकॅडमी येथे करण्यात आले होते। या ठिकाणी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात माहिती अधिकाराबाबत जाणून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाचे मुख्य वक्ते म्हणून राष्ट्रीय माहिती अधिकाराचे प्रशिक्षक ॲडव्होकेट राजेंद्र पांडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। तर ही कार्यशाळा स्वातंत्र्य संग्राम सैनिक कमळूजी बापूजी डोईजड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आली होती। कमळूजी बापूजी डोईजड यांनी जंगल सत्याग्रहात सहभाग घेऊन यवतमाळ येथील झालेल्या जंगल सत्याग्रहाच्या निमित्तानं त्यांना तुरुंगासही सोसावा लागला होता। त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। यावेळी राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे स्वीय सहाय्यक अंकुश वाशिमकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती। कार्यक्रमाला भोजने अकॅडमीचे संचालक प्राध्यापक योगेश भोजने हे सुद्धा मंचावर उपस्थित होते। या प्रसंगी स्वातंत्र्य सेनानी कमळूजी बापूजी डोईजड यांचे वंशज छगन डोईजड सेवानिवृत्त अधिकारी हे सुद्धा मंचावर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील नागापुरे यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री डोईजड यांनी केले। कार्यक्रमाचे आभार दिनकर सुंदरगड यांनी मानले। या प्रसंगी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते। हे एक दिवसीय कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असून या कार्यशाळेच्या निमित्तानं विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचं कार्य माहितीच्या अधिकाराअंतर्गत निर्माण होतं, असं प्रतिपादन यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं। की आपण आज जो कार्यक्रम घेतोय तो कार्यक्रम कोणाच्या स्मृतीप्रीत्यर्थ आहे? त्या स्वातंत्र्य सैनिक कमळूजी बापूजी डोईजड। आता यांनी त्यावेळेस जे काम केलं तसं अक्षयजीने आता सांगितलं किंवा यवतमाळच्या जंगलामध्ये जंगल सत्याग्रह झाला, डॉक्टर हेडगेवारांच्या नेतृत्वामध्ये ती लढाई लढल्या गेली आणि असं एक 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 बीट ठेवत ठेवत आपलं स्वातंत्र्य मिळालं। प्रत्येकाचा वाटा त्याच्यामध्ये लावला गेला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण आता एक संविधान म्हणजे कामच करणार ना। मग प्रत्यक्ष चाललेलं कामकाज जेव्हा मला पाहायचं एखादे काम याच्याशिवाय दस्तावेज अभिलेख यांची पाहणी करणे म्हणजे माझ्या पंजोबाचा जो डॉक्युमेंट आहे 1952 1965 1982 2002 तो डॉक्युमेंट मला पाहायचा आहे। शोधा मग बोलवा येईल आणि पाहिजे ह्या नागरिकांना पहिला हक्क आहे। ही व्याख्या दोन नागरिकांपर्यंत पोहोचली सर। नंबर 2 सकाळपासून या कामात होतो आणि पूर्ण काम आज जेव्हा आपण शेवटचा चहा घेऊन जाता तेव्हा हा खऱ्या अर्थानं कार्यक्रम संपेल